नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत आजपासून ज्वारी आणि मका खरेदीच्या नोंदणीला सुरुवात करण्यात आली असून शासनाच्या निर्देशानुसार ही नोंदणी करण्यात येत आहे. मात्र या नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आज सकाळपासून मोठी गर्दी बाजार समितीत केल्याचे पाहायला मिळत असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. शासनाने जास्तीत जास्त उद्दिष्ट ठेवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडून मका आणि ज्वारीची खरेदी करावी अशी मागणी संचालक मंडळाने केली आहे. दरम्यान या नोंदणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी बाजार समितीत झाल्याचे पाहायला मिळाले. तालुका खरेदी विक्री संघातर्फे आज मार्केट कमिटीच्या आवारामध्ये ज्वारी आणि मकाची खरेदीसाठी नोंदणी सुरू आहे. आज या सर्व सकाळपासून सर्व शेतकरी पूर्ण लाईनीमध्ये पारदर्शकप्रमाणे नोंदणी सुरू आहे आणि या प्रत्येक शेतकऱ्यांची नोंदणी इथे केली जात आहे. पण आज आम्ही धुळे खरेदी विक्रीचे संचालक सर्व सकाळपासून इथं आम्ही थांबलेले आहे. सर्व शेतकऱ्यांच्या जी बाजू घेऊन की सर्वांची नोंदणी जास्तीत जास्त झाली पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे. मार्केट कमिटीच्या आवारामध्ये शेतकऱ्यांनी जरी गर्दी केलेली असली तरी ही नोंदणी जी आहे ती निपक्षपातीप्रमाणे आणि पारदर्शकप्रमाणे सुरू आहे. धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणालबाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाने हे सर्व काम व्यवस्थित सुरू आहे. सर्व संचालक मंडळ इथं हजर आहे. पण हा जो माल आहे शेतकऱ्यांचा जी नोंदणी झालेली आहे हा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा माल मोजला जावा. कारण आपल्या शासनाचं जे उद्दिष्ट असतं हे फार कमी असतं आणि हे उद्दिष्ट वाढवून जेवढ्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांची माल हा मोजला गेला पाहिजे अशी आमची सर्व संचालकांची मागणी आहे. रावसाहेब विठ्ठल पाटील, राहणार चांदे. आज सकाळी 4 वाजल्यापासून माझी धर्मपत्नी वैशाली महेंद्र पाटील आणि मी स्वतः खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून जी ज्वारी आणि मका खरेदीसाठी जे नाव नोंदणी चालू आहे त्या नोंदणीसाठी आम्ही आज इथे उपस्थित होतो. बरीचशीच मंडळी आणि या तालुक्यातले शेतकरी कमीत कमी रात्रीपासून इथं मुक्कामाला होती. आतापर्यंत जे पारदर्शकता या मार्केटने आणि खरेदी विक्री संघाने दाखवलेली आहे ती पारदर्शकता शेवटपर्यंत शेतकऱ्याला टिकली पाहिजे आणि ज्या माणसाने जे नाव नोंदलेलं आहे त्या माणसाचा नंबर हा ज्वारी नोंदणीसाठी झाला पाहिजे. दुसरा प्रश्न, राज्य सरकारने जे टार्गेट आहे ज्वारीचं ते टार्गेट वाढवून कमीत कमी जास्तीत जास्त शेवटच्या शेतकऱ्याची ज्वारी मोजली गेली पाहिजे हाच सरकारचा निर्णय झाला पाहिजे. कमीत कमी तुटपुंजी ज्वारी मोजून बाकीचे शेतकरी या तालुक्यातले राहता कामा नये एवढीच फक्त माझी विनंती आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.